नमस्कार मित्रांनो, मी अमित सनगले पुन्हा तुमच्या एकदा स्वागत करतो गावाकडच्या आठवणी या मराठी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, गावामधून तुमचं स्वागत आहे आणि आत्ता वाजले सकाळचे 8. आजूबाजूला तुम्ही जर पाहिलं तर पक्ष्यांचे आवाज ऐकू येतील तुम्हाला आणि पाऊस चालू झाला आहे कोकणात. आणि आत्ता आपण काढणार आहोत फणस आणि आजीने 2-3 फणस राखून ठेवलेत नातवासाठी. पाठीमागे इकडे फणसाचं झाड आहे, तर आता फणसाच्या झाडावरती चढणार आहोत आणि फणस काढणार आहोत. आणि इकडे इकडे रश्शी बघा, रश्शी घेतली ही. तर मित्रांनो, हे 2 फणस भेटलेत आणि मोस्टली हा फणस लागत नाही, रेअरली लागतो कधीतरी. आणि आता ह्यामध्ये हा फणस पिक्का आहे आणि तो कच्चा आहे. ह्याच्यामध्ये गले काढूया आपण आता. चिक पण बऱ्यापैकी आहे ना. फणस काढल्यानंतर आता आपण न्याहारी करतोय आणि ही सकाळची न्याहारी आहे. इकडे आहेत बोंबील आणि भाकऱ्या. या तुम्ही सुद्धा न्याहारी करायला. न्याहारी वगैरे केल्यानंतर आता आपण जे काजू दरवर्षी लागवड करतो, थोडे थोडे काजू, आंब्याची कळप वगैरे लागवड करतो, तर ते पाहण्यासाठी आलो आहे. किती वाढ झाले. आणि इकडेच आहे बघा, इथेच वरती घर आहे माझं साईडला इकडे. आता थोडंफार जंगल वगैरे वाढलं आहे तर त्यामुळे दिसत नाही. आणि त्याच्या एक्झॅक्टली इकडे ह्याला लॉकडाऊनमध्ये मित्रांनो आपण माझ्या यूट्यूब करिअरला स्टार्टअप केला होता आणि तेव्हाच मी बिया लावल्या होत्या. गावठी बिया म्हणजे रुजवून त्याची लागवड केली होती आणि ते काजू बऱ्यापैकी मोठे झालेत. आणि ते अक्षरशः म्हणतात ना, एवढेसेच होते, एवढे एवढे छोटे छोटे. आणि आत्ता ते खूप मोठे झालेत. तर ते तुम्हाला काजू दाखवतो. आणि मी म्हणतात ना, मजाक मस्तीमध्ये लावले होते आणि योगायोगाने ते सर्व काजू जगलेत. त्यापैकी 2 काजू फक्त मी म्हणजे हे झाले होते, जगले नाहीत. बाकीचे सर्व काजू जगलेत. तर ते तुम्हाला आता काजू दाखवतो. लॉकडाऊनमध्ये हे लावलेले काजू आहेत आणि त्यामध्ये इथे एक होता काजू, पण तो काय जगला नाही. हाच एक जगला आहे, एक हा एक जगला आहे. इथे एक होता, इथे एक, तो पण नाही आहे. हा एक जगला आहे, हा पण जगला आहे. आणि इथे पण होता काहीतरी वाटतं. आय थिंक म्हणजे मित्रांनो किती काजू जगलेत बघा. 1 2 3 4 काजू जगलेत आणि ते पण लाईनीमध्ये आहेत. आणि हे गावठी काजू आहेत ॲक्च्युली, जगले पण योगायोगाने म्हणतात ना. आणि ह्या साईडला इकडे सर्व हे काकाने लागवड केलेली आहे. रानामधील पक्ष्यांचे आवाज फक्त ऐका आता. ऐकले मित्रांनो, हेच गावाकडील एक जीवन आहे. आणि मी फक्त एक म्हणजे 2 दिवसासाठी आलो आहे आणि एवढा रिलॅक्स झालो आहे ना, माइंड एकदम शांत झालं एकदम. समोर इकडे ह्या साईडला इकडे पाहताय ना, तर इकडे आपली जमीन आहे आणि त्या जमिनीमध्येच काजू वगैरे लागवड केलेत.
आणि हे हा आहे ना खैर आहे बघा, पण ह्याला पूर्ण वाळबी लागले. ह्याच्यापासून कात त्यासोबत कलर वगैरे तयार होतो. ॲक्च्युली मी वरती आलोय वाटतं, आय होप नसेल. हां, तर काजू आमचे खाली आहेत. ओह माय गॉड, हे पा आता मित्रांनो ह्या आतमध्ये जाणं म्हणजे खूप मोठं टास्क आहे. तर हे बघा आहे काजू, तो संपूर्ण काजूची लागवड केली आहे. तर तुम्हाला दाखवतो टोटल किती काजू आहेत. तर तुम्हाला एक गंमत सांगतो, तिथे मग गेलो होतो उडी टाकत होतो आणि काट्यांमध्ये अडकलो. काटे आहेत ना ते वेगळे. ॲक्च्युली हे असं साईडला कुंपण वगैरे करावं लागतं, नाही तर मग गुरं वगैरे जातात. मला तिथून ऑप्शन दिसतोय, इकडून बघू जाण्याचा प्रयत्न करू आतमध्ये. हां, इथून जाऊ शकतो आपण, इथे खाली उतरून पुन्हा इकडे जाऊ शकतो. ऐक ओ हो, पहिला प्रयत्न मित्रांनो आपला यशस्वी ठरला नाही, दुसरा ठरला. तर हे आम्ही लागवड केलेली काजूची झाडं, 1, त्याच्यानंतर 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, इकडे हे 10, इकडे 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21. तर मित्रांनो 21 झाडं आपण या ठिकाणी लागवड केलेत. अजून 5-6 वर्षानंतर ही झाडं लागतील, तेव्हा आपण ओले काजू वगैरे आपल्याला खायला भेटतील. मित्रांनो गेले 20 ते 25 मिनटं आपण इथेच बसलो आहे शांत. आजूबाजूला कोणीच नाही आहे आणि सभोवतालचा जो निसर्ग आहे तर त्याचा मी आनंद घेतो आहे. म्हणजे पक्ष्यांचा आवाज, थंडगार वाहणारी हवा आणि ऊन पण येऊन जाऊन आहे. म्हणजे पावसाचं वातावरण झालं आहे बऱ्यापैकी. आता पाऊस मला वाटतं लागेलच. इथे कधी ढग वगैरे येते, आभाळ वगैरे येतात, तर त्यामुळे ऊन पण येऊन जाऊन आहे. कालचा आणि आजचा आपला दिवस खूप भारी गेला आणि आज संध्याकाळी आपण पुन्हा रिटर्न मुंबईचा प्रवास करणार आहोत. सो आता मुंबईला गेल्यानंतर आपण जी 2 दिवसामध्ये धमाल मजा मस्ती केली तर ती आपल्याला पुन्हा आठवते ऑफिसमध्ये असल्यानंतर किंवा एकांत बसल्यानंतर. ही करवंद आपण खाऊ नाही शकत. त्याचं कारण असं गेले 2-3 दिवस कंटिन्यू पाऊस लागतोय संध्याकाळचं आणि खराब होतात. डोंगरची काळी मैना दिसते का? हे बघा इथे समोर आहे. आता मित्रांनो येऊन पोचलोय आपण विहिरीकडे. तर या पातेऱ्या याच्यावरती लेडीज कपडे वगैरे धुतात, इकडे पण आहेत. आणि एवढी शांतता आहे ना आता, म्हणजे महिला वगैरे कपडे धुवत असतात. हे नेट टाकलंय जेणेकरून वरचे आंबे आहेत ना ते डायरेक्ट पाण्यामध्ये पडून येत, पडले तर नेटवरती पडतील.
भादर गँग बघा मित्रांनो. आणि कासव सुद्धा आहे याच्यामध्ये. चा हागली पण आहेत खूप भारी. ॲक्च्युली नारळ आपल्याच आहेत. हे बघा ह्या वाळ्या. तिकडे सुद्धा एक छोटी विहीर आहे. ही बघा इकडे. मित्रांनो एक गंमत दाखवतो तुम्हाला. अजून एक मित्रांनो, खरं तर ही गंमत आहे. म्हणजे इकडे ऊन सुद्धा पडलं आणि पाऊस सुद्धा लागतोय. आणि आजीबाई इकडे फणस जाऊन सकाळी काढला होता. काफा फणस आहे. तर त्याचे गरे आपण काढूया. एक गरा खाऊया. बघू या तुम्ही सुद्धा गरे खायला. चांगलेच काय चांगले. जरा झाड आहे नाही. गोड पण आहे. गोड आहे. आपण जो फणस काढला होता काफा फणस, तर त्यामधून एवढे सारे गरे निघाले. आणि आता हे घेऊन जाणं मुंबईला म्हणजे खूप डिफिकल्ट टास्क आहे. कारण आज संडे आहे आणि त्यामुळे खूप गर्दी असणार. बघू आता. आणि वास एवढा दरवळतोय ना आता घरभर पूर्ण या घरांचा. मित्रांनो मी झोपलो होतं आणि बाहेर एवढा खतरनाक पाऊस लागतोय ना आणि त्यासोबत वारं सुद्धा आहे. आता ते तुम्ही पहा. आणि अक्षरशः म्हणतात ना एवढं वारं सुटलं आहे. पूर्ण झाडे वगैरे हलतात इकडे डोलत आहेत. त्यामुळे तुम्हाला आता दाखवतो. तर हे पहा मित्रांनो, एवढा पाऊस खतरनाक लागतोय ना. अक्षरशः मळ्यांमध्ये वगैरे पाणी भरलंय बघा. भयानक पाऊस लागतोय. आणि आता पाऊस म्हणजे खतरनाक पाऊस. आणि मुंबईला अजून सुद्धा पाऊस लागत नाही आहे. पाऊस कुठे लागते मुंबईला. आत्ता आपण जेवतोय रात्रीचा. आणि इकडे आहे मच्छी, चुलीवरची फ्रेश मच्छी आणि भाकऱ्या. आता मच्छी वगैरे खाऊया आणि नंतर बॅकपॅक करूया.